माझे नाव शुभम कोळेकर. आज मी तुम्हाला एक महत्त्वाचा मशीन लर्निंग विषय समजावून सांगणार आहे. तो म्हणजे ONNX, ओपन न्यूरल नेटवर्क एक्सचेंज. इंट्रोडक्शन. मशीन लर्निंगमध्ये आपण पायटॉर्च, टेन्सरफ्लो, केरास, सायकिट-लर्न इत्यादी वेगवेगळे फ्रेमवर्क वापरतो. समस्या अशी की एक फ्रेमवर्कमध्ये ट्रेन केलेला मॉडेल दुसऱ्यात थेट चालत नाही. उदाहरणार्थ, पायटॉर्चमध्ये बनवलेला मॉडेल तुम्ही टेन्सरफ्लोमध्ये वापरू शकत नाही. डिप्लॉयमेंट वेळेला ही मोठी अडचण होते, कारण मोबाईलवरून मॉडेल चालवायचा असतो, कधी क्लाउडवर तर कधी IoT डिव्हाइसेसवर. ही कंपॅटिबिलिटी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ONNX तयार करण्यात आलं. ONNXच्या मदतीने आपण मॉडेल एकदा ट्रेन करतो, ONNX फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो आणि कुठेही रन करू शकतो. यामुळे वेळ, मेहनत आणि कम्प्यूट रिसोर्स वाचतात. ONNX म्हणजे ओपन न्यूरल नेटवर्क एक्सचेंज. हा एक ओपन सोर्स स्टँडर्ड फॉर्म आहे, ज्यामध्ये मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग मॉडेल्स सेव्ह करता येतात. ONNX ला आपण AI मॉडेलसाठी एक कॉमन लँग्वेज म्हणू शकतो. मॉडेल ONNX मध्ये कन्वर्ट केल्यावर वेगवेगळ्या फ्रेमवर्क्स, टूल्स आणि हार्डवेअर प्लॅटफॉर्म त्याला ओळखू शकतात. ONNX ची निर्मिती मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक यांनी केली. आज Amazon, इंटेल, NVIDIA, Google यांसारख्या मोठ्या कंपन्या याला सपोर्ट देतात. आता आपण ONNX ची काही फीचर्स बघूया. ONNX चे काही महत्त्वाचे फीचर्स असे आहेत की इंटरप्रिटेबिलिटी, एकाच मॉडेलला वेगवेगळ्या फ्रेमवर्क्समध्ये वापरता येते. पोर्टेबिलिटी, क्लाउड, मोबाईल, लॅपटॉप, एज डिव्हाइसेस सगळीकडे डिप्लॉय करता येते. परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन, ONNX रनटाईममुळे मॉडेल जलद आणि इफिशियंट चालते. आणि ओपन सोर्स, फ्री, फ्लेक्झिबल आणि कम्युनिटी सपोर्टेड. सो आता आपण पाहूया की ONNX कसे काम करते. ONNX वापरण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. मॉडेल ट्रेन करा. तुम्हाला आवडीच्या फ्रेमवर्कमध्ये, उदाहरणार्थ पायटॉर्च, मॉडेलला ONNX फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करा. ONNX रनटाईम वापरून मॉडेल रन करा. कोणत्याही सपोर्टेड डिव्हाइसवर सिंपल वर्कफ्लो. मॉडेल ट्रेन, कन्वर्ट टू ONNX, लोड विथ ONNX रनटाईम. उदाहरणार्थ, तुम्ही लॅपटॉपवर मॉडेल ट्रेन करू शकता. ONNX मध्ये कन्वर्ट करून तो रास्पबेरी पाय, अँड्रॉइड मोबाईल किंवा क्लाउड सर्व्हरवर रन करू शकता. आता आपण पाहूया की ONNX कुठे वापरतात. ONNX चा वापर खालील ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. क्रॉस प्लॅटफॉर्म मॉडेल डिप्लॉयमेंट, मोबाईल, IoT आणि एज डिव्हाइसेस, क्लाउड प्लॅटफॉर्म्स लाईक Azure, AWS, GCP. नंतर फास्ट मॉडेल इंटरफेस अँड ऑप्टिमायझेशन, इंडस्ट्री AI सोल्युशन्स वेअर फ्रेमवर्क्स फ्लेक्झिबिलिटी आवश्यक असते. त्यानंतर कॉलेजमध्ये एका फ्रेमवर्कमध्ये केलेला प्रोजेक्ट मॉडेल दुसऱ्या लॅब किंवा डिव्हाइसवर चालवण्यासाठी ONNX खूप उपयोगी पडतो. त्यानंतर चॅलेंजेस आणि लिमिटेशन्स. ONNX मध्ये काही मर्यादा आहेत. काही नवीन डीप लर्निंग लेयर्स किंवा कस्टम ऑपरेशन ONNX कन्वर्ट होत नाहीत. कॉम्प्लेक्स मॉडेल्स कन्वर्ट करताना एरर येऊ शकतात. डिबगिंग सुरुवातीला थोडं अवघड वाटू शकतं. लेटेस्ट ट्रान्सफॉर्मर मॉडेलसाठी ONNX अपडेट्स लागतात. एक्झाम्पल, कटिंग एज ट्रान्सफॉर्मर मॉडेलसाठी ONNX चे कस्टम ऑपरेशन्स असणे गरजेचे असते. सारांश. शेवटी सांगायचं तर ONNX हा एक कॉमन स्टँडर्ड आहे, ज्यामध्ये आपण ML मॉडेल्स सहज शेअर, कन्वर्ट आणि कुठेही डिप्लॉय करू शकतो. यामुळे वेळ, रिसोर्सेस आणि पुन्हा ट्रेनिंग करण्याचा खर्च वाचतो. ONNX रनटाईम मॉडेल्सला जलद वाचवायला मदत करते आणि ONNX भविष्यात AI मॉडेल कंपॅटिबिलिटीसाठी एक मोठा स्टँडर्ड होत आहे. धन्यवाद.